हॅलो स्टुडंट्स, आपण डिफरन्शिएशनमध्ये क्वेश्चन नंबर 9 हा शेवटचा पाहिलेला होता. एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे. तर यामध्ये सुद्धा लास्ट 2 क्वेश्चन्स मी तुम्हाला स्वतःला करायला सांगितले होते. त्यातले बऱ्याच जणांमध्ये करता आलेत. ज्यांना करता आलेले नाही आहेत त्यांच्याकरता एक 2 मिनिटात हिंट देतो त्या क्वेश्चन करता. त्यातला 11th क्वेश्चन बघा. tan इनवर्स 2x raised to 5/2 अपॉन 1 माइनस x raised to 5. ते जे x raised to 5/2 आहे ना, त्याला tan थीटा म्हणा. म्हणजे तो जो खाली x raised to 5 आहे ना, तो त्याचा स्क्वेअर आहे. लक्षात ठेवा, tan थीटाचा तो स्क्वेअर आहे. कारण x raised to 5/2 चा जेव्हा तुम्ही स्क्वेअर करता तेव्हा ते x raised to 5 राहतात. त्यामुळं tan इनवर्स 2t अपॉन 1 माइनस t स्क्वेअर असा फॉर्म आहे. tan इनवर्स 2t अपॉन 1 माइनस t स्क्वेअर म्हणजे tan डबलचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. tan इनवर्स tan समथिंग. नंतर पुढचा क्वेश्चन आहे तो कॉट इनवर्स मध्ये. पहिल्यांदा कॉट इनवर्सला tan इनवर्स करून घ्या, म्हणजे खाली वर करून घ्या. 1 प्लस रूट एक्स अपॉन 1 माइनस रूट एक्स. तो पहिला 1 आहे ना, न्यूमरेटर मधला 1, त्याला tan π/4 रिप्लेस करा आणि खाली रूट एक्सच्या अलीकडे 1 लिहायचा. रूट एक्सच्या अलीकडे त्यालाही tan π/4 म्हणायचं आणि रूट एक्सला म्हणायचं tan थीटा. पुट रूट एक्स इक्वल्स tan थीटा which implies that theta equals tan inverse root x. मग तुम्हाला ते tan प्लस tan अपॉन 1 माइनस tan चा फॉर्म दिसेल. मग tan ऑफ अल्फा प्लस बीटाचं एक्सपान्शन होईल. बाकी तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. ही 11th आणि 12th क्वेश्चन करता हिंट होती. 11th आणि 12th हे क्वेश्चन नंबर 9 मधले. नाउ लेट्स स्टार्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मधले जवळपास सगळे प्रॉब्लेम्स त्याला लागणारे फॉर्म्युले आधी सांगतो. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 20 वरती जावा, मागं पेज नंबर 20 आणि अगदी बॉटमला 2 फॉर्म्युले बघा. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इक्वल्स tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 माइनस xy. आणि दुसरा फॉर्म्युला असेल tan इनवर्स x माइनस tan इनवर्स y इक्वल्स tan इनवर्स x माइनस y अपॉन 1 प्लस xy. 22 आणि 23 नंबरचे 2 फॉर्म्युले. पण हे तुम्हाला 99% केसेस मध्ये उलटे वापरावे लागतात. म्हणजे काय तर बघा, 22 नंबरकडे बघा. tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 माइनस xy असं आलं की त्याला tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y हे वापरता आलं पाहिजे. इव्हन 23rd tan इनवर्स x माइनस y अपॉन 1 प्लस xy असं आलं की त्याला tan इनवर्स x माइनस tan इनवर्स y हे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. थोडक्यात दोन्ही फॉर्म्युले आपल्याला काय करता आले पाहिजेत, उलटे वापरता आले पाहिजेत. नाउ लेट्स गेट बॅक टू लास्ट क्वेश्चन ऑफ एक्सरसाइज 1.2. कुठे गेला तो एक्सरसाइज? ओके, क्वेश्चन नंबर 10. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. y इक्वल्स tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये 8x अपॉन 1 माइनस 15x स्क्वेअर. लक्षात घ्या, tan इनवर्सचा प्रॉब्लेम असेल, इव्हन कॉट इनवर्स असेल तर त्याला पहिले tan इनवर्स मध्ये करून घ्यायचं. tan इनवर्सच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये पहिली गोष्ट इथे बघायची की हा नंबर इथं तो नंबर 1 आहे की नाही एकदा कन्फर्म करायचं. तो 1 नसेल तर 1 करून घ्यायचं. तुम्हाला पुढे कळेल मी काय म्हणते. इथं कंपल्सरी 1 करून घ्यायचं. ठीक आहे. हा 1 बघून झाला, आपला 1 आहे की नाही कन्फर्म झालं की 1 च्या समोर काय साइन आहे बघायचं. मायनस आहे का प्लस आहे? तर मायनस आहे. जर इथं मायनस साइन असेल तर वरचा नंबर आहे की नाही, वरचा नंबर ऍडिशन मध्ये एक्सप्रेस करायचा. आणि जर इथं प्लस साइन असेल, इथं प्लस 1 च्या समोर प्लस साइन असेल तर वरचा नंबर डिफरन्सच्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट करायचा. आता कुणाची ऍडिशन कुणाचा डिफरन्स आहे तुम्हाला लगेच कळायला लागेल नंतर. अशा 2 नंबरची ऍडिशन दाखवायचं की हा नंबर त्यांचाच प्रॉडक्ट असला पाहिजे. बघा, 1 च्या समोर मायनस साइन आहे, मग इथं वर ऍडिशन दाखवायची. 2 नंबरची ऍडिशन दाखवायची. कोणत्या 2 नंबरची ऍडिशन? ज्यांचा हा प्रॉडक्ट आहे, ज्यांचा हा प्रॉडक्ट आहे. उदाहरणार्थ बघा, रफर दाखवतो मी. मला सांगा 3x आणि 5x
ह्यांची ऍडिशन किती आहे सांगा, ऍडिशन 8x आहे आणि त्यांचा प्रॉडक्ट किती आहे, हा साइन बघू नका, इथलं बघू नका, हा प्रॉडक्ट बघा त्यांचा, हा प्रॉडक्ट एवढा येतो की नाही बघा. हे प्रॅक्टिसनं ओळखायला येतो तुम्हाला नंतर नंतर, काही सांगावं पण लागत नाही. ओके, मग आता याची सेकंड स्टेप बघा. ती स्टेप जमली की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बस त्याच्यात डेरिव्हेटिव्हचा पार्ट फार कमी आहे. tan इनवर्स ब्रॅकेटमध्ये ते 8x आहेत ना न्यूमरेटर मधले 8x, त्याला मी 3x प्लस 5x लिहिणार आहे अपॉन 1 मायनस हा जो नंबर आहे 3x आणि 5x चा तो प्रॉडक्ट आहे. ओके, आता मग अशी जी आपण फॉर्म्युल्याची लिस्ट पाहिली होती मी त्यानुसार बघा. समजा मी याला x म्हणलं आणि याला y म्हणलं तर हे x प्लस y अपॉन 1 मायनस xy आहे की बघा. मग मी म्हटल्याप्रमाणे उलटा फॉर्म्युला वापरा बरं. उलटा tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy असेल तर y इक्वल्स tan इनवर्स x, x म्हणजे 3x प्लस tan इनवर्स y, y म्हणजे 5x. tan inverse 3x plus tan inverse 5x. Now differentiating with respect to x. dy by dx equals d by dx of tan inverse 3x plus tan inverse 5x. The root of tan inverse something 1 upon 1 plus something square, 1 upon 1 plus something square into something चा derivative 3x चा derivative 3 plus the root of tan inverse something 1 upon 1 plus something square into something चा derivative 5x चा derivative 5. Last step 3 into 1 3 upon 1 plus 9x square plus 5 into 1 5 upon 1 plus 25x square. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. dy by dx equals so and so. मेन स्टेप आहे ती इथे लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. y equals cot inverse 1 plus 35x square upon 2x. पहिले cot inverse ला आपण tan inverse मध्ये कन्वर्ट करू. y equals tan inverse 2x upon 1 plus 35x square. आता मेन पार्ट फक्त तेवढं जमलं की पुढचं सगळं यायला लागतं तुम्हाला. बघा 1 च्या समोर प्लस साइन आहे का माहिती, पहिली गोष्ट 1 आहे की नाही इथं बघायचं. मग 1 असल्यानंतर समोर ऍडिशन आहे का सबट्रॅक्शन आहे, तर ऍडिशन आहे. मग इथे ऍडिशन असेल तर हा वरचा नंबर डिफरन्स मध्ये ऍडजस्ट करायचा. ज्या दोघांचा डिफरन्स 2x येतो आणि प्रॉडक्ट 35x वर येतो असे ते दोन नंबर तुम्हाला शोधायचे असतात. आणि किती सोपे आहेत बघा. 7x 5x सांगा. 7x 5x चा डिफरन्स किती आला 2x आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 35x वर. बस पुढची स्टेप झाली की आता तुम्हाला मगासाठी कंटिन्यू करायचं आहे. y इक्वल्स tan इनवर्स न्यूमरेटर मध्ये 2x च्या जागी 7x minus 5x whole divided by 1 plus 7x into 5x. म्हणजे फॉर्म कुठला होगा y equals tan inverse a minus b upon a plus a minus b upon 1 plus ab किंवा x plus y upon x minus y upon 1 plus xy. हा फॉर्म. म्हणजे नेक्स्ट स्टेप y equals tan inverse a minus b upon 1 plus ab है ना. म्हणजे उल्टा फॉर्म्युला tan inverse a minus tan inverse b. tan inverse 7x minus tan inverse 5x. आणि आता नेहमीप्रमाणे इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. मग अशी इथं फक्त प्लस साइन होतं, आता फक्त मायनस साइन. तर एखाद्या टर्म मध्ये फरक पडणार ते तुम्हाला जमलं पाहिजे. चेन रूलला याचा डेरिव्हेटिव्ह पुढे तुम्ही कंटिन्यू करायचं. नेक्स्ट y equals tan inverse 2 root x upon 1 plus 3x. हे फक्त तुम्हाला मेन पार्ट याचा हिंट देणार आहे. बस बाकी पुढचं तुम्हाला करता आलंच पाहिजे सगळ्यांना.
बघा हवा तर एक प्रॉब्लेम करून दाखवेन. 1 आहे की नाही पहिल्यांदा बघायचं. 1 असेल तर पुढं प्लस आहे का पुढं मायनस आहे? प्लस आहे. मग इथं प्लस असेल तर वरचा नंबर डिफरन्स मध्ये ऍडजस्ट करायचा. मग आता 3x ला मी कसं लिहितो बघा. 3x ला हा हे मल्टिप्लिकेशन बघा कोणाकोणाचं. 3x हे मल्टिप्लिकेशन 3 रूट x इंटू रूट x ह्यांचं मल्टिप्लिकेशन 3x येतं का बघा. आणि 3 रूट x मायनस 1 रूट x म्हणजे हा 1 ह्यांचा डिफरन्स 2 रूट x येतो का बघा. झालं मग काय अवघड काय. y इक्वल्स tan इनवर्स 2 रूट x आहेत ना 2 रूट x. बघा बरं त्याला काय लिहिणार आहे मी. डिफरन्स कोणाचा 3 रूट x मायनस रूट x अपॉन 1 प्लस हे हा जो नंबर आहे तो या दोघांचा प्रोडक्ट आहे. कोणाचा 3 रूट x इंटू रूट x या दोघांचा तो काय प्रोडक्ट आहे. हो तर ह्याला 2 राऊंड ब्रॅकेट केले तरी चालेल. मग बघा tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस xy म्हणजे ही टर्म आहे y इक्वल्स tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y म्हणजे रूट x. नाउ डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x मी डेरिव्हेटिव्ह जरा डायरेक्ट लिहिणार आहे. dy बाय dx इक्वल्स आता मी dy बाय dx पण लिहित नाहीये मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह दाखवतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स समथिंग 1 अपॉन 1 प्लस समथिंग स्क्वेअर. जरा समथिंग चा स्क्वेअर नीट पहा बरं. 9x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग 3 रूट x चा डेरिव्हेटिव्ह 3 कोएफिशिएंट आणि रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x minus sign as it is. Derivative of tan inverse something 1 upon 1 plus something square into something चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x. तुम्हाला पाहिजे तर 1 upon 2 root x सगळ्यातून कॉमन काढा. 1 upon 2 root x समजा कॉमन काढले तर पहिल्या पार्ट मधलं काय राहते सांगा 3 upon 1 plus 9x मायनस पुढच्यातलं काय राहते 1 upon 1 plus x. आहे तसं ठेवलं तरी चालेल. क्रॉस मल्टिप्लाय करून थोडंसं सिम्प्लिफाय केलं तरी चालेल. पुस्तकात तुमच्या काय बघा त्यानुसार आन्सर लिहिलं तरी हरकत नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन y इक्वल्स tan इनवर्स 2 raised to x plus 2 upon 1 minus 3 raised to 4x. यातला इंडायसेसचा भाग फक्त महत्त्वाचा आहे. तो जर तुम्हाला आला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ठीक आहे. आधीच थोडासा पार्ट दाखवून ठेवतो लक्षात ठेवा. मला सांगा 4 raised to x ही जी टर्म आहे ती 2 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. कसं तर बघा 2 raised to x raised to 2 म्हणजे 2 raised to 2 raised to x. शेवटी हे मल्टिप्लिकेशन 5x इथं पण 5x आहे की नाही सांगा. म्हणजे हेच 4 raised to x आहे की बघा 2 raised to 2 म्हणजे 4 raised to x. म्हणजे ही टर्म तुम्हाला अशी लिहिता येत असेल तर हा पार्ट लवकर समजतो. ठीक आहे. y equals tan inverse हे 2 raised to x into 2 raised to 2 मल्टिप्लिकेशन ऑफ बेसेस म्हणजे ऍडिशन ऑफ पॉवर्स. पॉवर्स तिथे ऍड झाले. खाली 1 आहे 1 आहे की पहिले बघायचं. समोर मायनस साइन आहे म्हणजे वरचा जो पार्ट आहे ना तो ऍडिशन मध्ये एक्सप्रेस करायचा. खाली मायनस साइन आले की वर ऍडिशन एक्सप्रेस करा. खाली प्लस साइन असेल तर वर डिफरन्स ऍडजस्ट करा. हे ॲज इट इज 3 into 4 raised to x as it is. ठीक आहे. आता न्यूमरेटर मध्ये हे जे tan इनवर्स हे 2 raised to 2 आहे की नाही बघा हे 4 झाले into 2 raised to x as it is upon 1 minus 3 into हे बघा हे जे 4 raised to x आहेत ना 4 raised to x याला मी काय लिहितोय बघा इथं जरा बघा 4 raised to x म्हणजे 2 raised to x चा स्क्वेअर लिहिला की नाही 2 raised to x चा स्क्वेअर म्हणजे 2 raised to x into 2 raised to x त्याचा स्क्वेअर झाला की नाही सांगा. ॲज आता बघा याला मी x म्हणलं आणि याला जर मी y म्हणलं तर xy हा प्रॉडक्ट
त्यांची ऍडिशन वर आहे की नाही तेवढं चेक करा. मी दाखवतो लिहून तुम्हाला बाजूला. हे बघा 3 into 2 raised to x plus 2 raised to x. हे जर तुम्ही ऍडिशन करायला गेलात काही नाही, फक्त ओरल करा. 2 raised to x कॉमन काढा ऍडिशन करताना. म्हणजे यातले 3 राहणार, ह्यातला 1 राहणार आणि कॉमन 2 raised to x येणार की नाही सांगा. 3 plus 1 4, 4 into 2 raised to x आले. म्हणजे या दोघांची ऍडिशन एवढी येते का बघा. हे बघा ही ऍडिशन आहे का बघा. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन दिसतंय का बघा. आहे ते मल्टिप्लिकेशन. बस पुढची स्टेप tan इनवर्स. हा tan इनवर्स. आता न्यूमरेटर मध्ये 4 into 2 raised to x आहेत ना, हे या दोघांची ऍडिशन आहे. 3 into 2 raised to x plus 2 raised to x upon 1 minus 3 into 2 raised to x आणि परत into 2 raised to x separate as it is. काय झालं सांगा हे आता. tan inverse 3 into 2 raised to x plus tan inverse 2 raised to x. आता चेन रूल डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जमला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स समथिंग 1 upon 1 plus something square into something चा डेरिव्हेटिव्ह. तर याचा जेवढी स्क्वेअर तुम्ही कराल की नाही, याचा स्क्वेअर 1 upon 1 plus something square, तर 3 चा स्क्वेअर 9 आणि 2 raised to x चा स्क्वेअर 4 raised to x into something चा डेरिव्हेटिव्ह. 3 कोएफिशिएंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x, a raised to x log a, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 raised to x, 2 raised to x log 2. संपला. तसंच पलीकडे हा तर प्लेन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स समथिंग 1 upon 1 plus something square म्हणजे याचा स्क्वेअर 4 raised to x into याचा डेरिव्हेटिव्ह. मग 2 raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय 2 raised to x into log 2. थोडाफार एखाद्या वेळेस 2 raised to x वर कॅन्सल देखील होऊ शकतात. ते तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं करून घ्या. Now fifth question, y equals tan inverse 2 raised to x upon 1 plus 2 raised to 2x plus 1. ठीक आहे. tan inverse as it is. न्यूमरेटर मध्ये फक्त 2 raised to x आहे तसे 1 plus 2 raised to त्यांची ऍडिशन आहे ना, ज्या दोघांची ऍडिशन आहे तर प्रोडक्ट ऑफ बेसिस मग ऍडिशन ऑफ पॉवर झाली असणार. 2 raised to 2x into 2 raised to 1 मल्टिप्लिकेशन ऑफ बेसिस म्हणून पॉवर्स तिथले काय झाले सांगा ते ऍड झाले. ठीक आहे. इक्वल्स tan इनवर्स 2 raised to x as it is 1 plus हा आता बघा हे 2 raised to 2 into 2 raised to x आहेत. 2 raised to 2 किंवा 2 raised to x चा तो ब्रॅकेट स्क्वेअर आहे असं जर म्हटलं तर बघा जरा सोपं करतो मी त्याला. हा हे बघा ही जी टर्म आहे त्याला ब्रॅकेट्स करलेलं तर मल्टिप्लिकेशन 2x आहे की हा आहे बरोबर. चला काय अडचण नाही. इंटू 2 ॲज जरा इंडायसेस फक्त चांगले जमले पाहिजे बस, बाकी याच्यात काही नाही आहे. हा tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये 2 raised to x as it is 1 plus आता 2 raised to x चा जो ब्रॅकेट स्क्वेअर आहे तुम्ही दोनदा लिहिलं तर काय बिघडणार आहे. म्हणजे असं 2 raised to x into 2 raised to x into 2. ठीक आहे. जरा मल्टिप्लिकेशन तिघांचं आहे. मी हवे ते दोन टर्म्स कंबाईन करतो. tan इनवर्स हा न्यूमरेटर मध्ये 2 raised to x upon 1 plus बघा twice 2 raised to x twice 2 raised to x into बाजूला परत 2 raised to x. आणि या दोघांचा डिफरन्स न्यूमरेटर मध्ये की आता चेक करा. मी लिहितोय पुढं डिफरन्स कळेल तुम्हाला. y equals tan इनवर्स
न्यूमरेटर मध्ये जे 2x आहेत की नाही, तो या दोघांचा डिफरन्स आहे. दाखवतो ट्वाइस 2x मायनस 2x होल डिवाइडेड बाय 1 प्लस ट्वाइस 2x इंटू 2x. सांगा वर 2x कॉमन काढा बरं. 2 मायनस 1 म्हणजे 1 आणि कॉमन 2x हे बघा 2x. झाला आता फॉर्म tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस xy. म्हणजे पुढची स्टेप असेल tan इनवर्स x म्हणजे 2 इंटू 2x मायनस tan इनवर्स y. मगासारखा डेरिव्हेटिव्ह आहे, पुढे चेंज होऊन कंटिन्यू करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन y इक्वल्स cot इनवर्स a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर अपॉन 5ax. सगळ्यात पहिले cot इनवर्स आणि tan इनवर्स, बाकीचा विचार नंतर करायचा. y इक्वल्स tan इनवर्स 5ax न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर. मी तुम्हाला पहिल्या प्रॉब्लेम पासून सारखं काय सांगतो सांगा. हा नंबर इथला काय असला पाहिजे सांगा, इथं 1 असला पाहिजे. काय असला पाहिजे, तो नंबर 1 असला पाहिजे. मग इथं 1 करण्यासाठी a स्क्वेअर साठी 1 आणण्यासाठी डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय a स्क्वेअर, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय a स्क्वेअर. काय करायचं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला a स्क्वेअर ने डिवाइड करायचं. सो y इक्वल्स tan इनवर्स सांगा वरती 5ax त्याला अपॉन कोण सांगा a स्क्वेअर, खाली सेपरेट डिव्हिजन a स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. सो y इक्वल्स tan इनवर्स, हा वरती एक a कॅन्सल झाला, 5x अपॉन a शिल्लक राहिली, अपॉन इथला 1 शिल्लक राहिला, मायनस 6 x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर शिल्लक राहिली. पुढच्या स्टेप्स आता सोपे आहेत. 1 च्या नंतर मायनस साइन आहे, म्हणजे वरची टर्म एडिशन मध्ये एक्सप्रेस करायची आणि शेजारची टर्म प्रॉडक्ट मध्ये तेवढी यायला पाहिजे. आता वरची टर्म बघा, 3x अपॉन a आणि 2x अपॉन a यांची ऍडिशन काय आहे ते सांगा मला. ऍडिशन डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर ऍड करा म्हणजे 5x अपॉन a आणि याच दोघांचा प्रॉडक्ट काय आहे तो सांगा. प्रॉडक्ट 2x अपॉन मल्टिप्लिकेशन आहे, 3 2 ज 6 x into x स्क्वेअर a into a स्क्वेअर. तर ऍडजस्ट ऍडिशन आणि ते प्रॉडक्ट. नेक्स्ट स्टेप मध्ये काय लिहिणार होता आपण, y इक्वल्स tan इनवर्स, हा न्यूमरेटर एडिशन मध्ये दाखवा बरं. कोणाकोणाचे एडिशन, 3x अपॉन a प्लस 2x अपॉन a होल डिवाइडेड बाय 1 मायनस ऍज इट इज. डिनॉमिनेटर काय काय दाखवणार तुम्ही, कोणाकोणाचा प्रॉडक्ट दाखवणार, तर 3x अपॉन a इंटू 2x अपॉन a यांचा प्रोडक्ट. बस पुढची स्टेप आता तुम्हाला जमते सगळ्यांना. tan इनवर्स a प्लस b अपॉन 1 मायनस ab चा फॉर्म म्हणजे y इक्वल्स tan इनवर्स a म्हणजे 3x बाय a प्लस tan इनवर्स b 2x बाय a. तर याचा फक्त डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट स्टेप्स में करून दाखवतो तुम्हाला. ह्याचा डेरिव्हेटिव्ह दाखवतो तसाच त्याचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स समथिंग 1 अपॉन 1 प्लस समथिंग स्क्वेअर इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 3 बाय a कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1. हेच असं तिकडे तुम्ही करायचं 1 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर बाय a स्क्वेअर इंटू 3 अपॉन a. क्रॉस मल्टिप्लाय करून a स्क्वेअर वर जातील म्हणजे a स्क्वेअर वर घेतले पण मी. आता क्रॉस मल्टिप्लाय सांगा, a स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअर इंटू 3 अपॉन a ॲज इट इज. a कॅन्सल, a शिल्लक 3a अपॉन
3a अपॉन a स्क्वेअर प्लस 9x2 हा फक्त याचा डेरिव्हेटिव्ह आला, असाच याचा येणार आहे. काय फक्त 2 आहे तिथं, बाकी काही सगळं सेम असेल. जमलं पाहिजे तुम्हाला. ओके, चेन रूल यायला पाहिजे बघा. नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल्स tan इनवर्स a प्लस b tan x अपॉन b मायनस a tan x असा पुढचा क्वेश्चन आहे. नेहमी लक्षात ठेवा tan इनवर्स नंतर हा जो नंबर इथं तो काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. 1 एकदा तो 1 झाला ना की पुढचं मग सोपं जातं. हा 1 करायचा. यासाठी आपण डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय b करणार आणि डायरेक्ट आता सेपरेट डिव्हिजनची स्टेप बघा. याला 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 b ने डिवाइड करायचं. सो y इक्वल्स tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये हा ते काय झाले सांगा, a अपॉन b ही टर्म प्लस ते tan x कारण त्यातला b कॅन्सल होईल अपॉन इथला b अपॉन b म्हणजे 1 मायनस a अपॉन b त्याला b ने डिवाइड केले ते इनटू शेजारचे tan x ते y इक्वल्स tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy चा फॉर्म म्हणजे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. नेक्स्ट स्टेप, tan इनवर्स a अपॉन b as it is प्लस tan इनवर्स tan समथिंग म्हणजे समथिंग. बस पुढच्या स्टेप मध्ये डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स कांस्टेंट है, कांस्टेंट a b कांस्टेंट है, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. फायनल आन्सर dy by dx इक्वल्स 1 येणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड लास्ट क्वेश्चन घेतला. y इक्वल्स tan इनवर्स 5 मायनस x अपॉन 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 3. हा प्रॉब्लेम तसा म्हणलं तर खूप सोपा आहे, पण याला प्रॅक्टिस लागते. असा टाइप आला की खाली क्वाड्रॅटिक आणि वरती लिनियर, खाली क्वाड्रॅटिक आणि वरती लिनियर आलं तर त्यावेळेस तो 1 कसा ऍडजस्ट करायचा लक्ष द्या. बघा, y इक्वल्स tan इनवर्स न्यूमरेटर मी आहे तसं लिहिलेलं आहे, काही बदल नाही. त्या कॉन्स्टंट मधनं एक 1 घ्यायचा, त्या कॉन्स्टंट मधनं एक 1 घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं की पुढे प्लस लावायचं का मायनस लावायचं. त्या 1 घेतल्यानंतर तर स्क्वेअर टर्म असते की नाही, स्क्वेअर टर्म ही आहे तशी पॉझिटिव्ह तिथं दिसली पाहिजे. पॉझिटिव्ह स्क्वेअर टर्म, मग स्क्वेअर टर्म तुमची मुळातच इथं पॉझिटिव्ह आहे म्हणून मी इथं प्लस साइन घेतले. तुमची स्क्वेअर टर्म जर का निगेटिव्ह असेल तर मी इथं 1 च्या समोर मायनस साइन घेतलं असतं. तुम्हाला त्या सेकंड क्वेश्चनला लगेचच कळेल. मी फक्त काय केलं बघा, या कॉन्स्टंट मधला 1 काढून घेतलाय, समोर प्लस लावायचं का मायनस लावायचं थोडं रफर करावं लागतं किंवा मी आता सांगितलेला सेन्स वापरायचा. क्वाड्रॅटिक मध्ये जी स्क्वेअर टर्म असते ना, स्क्वेअर टर्म ती कायम पॉझिटिव्ह पाहिजे बघा. मग ती तिथं मुळातच पॉझिटिव्ह आहे, मग ती पॉझिटिव्ह होण्यासाठी मागे प्लस साइनच असलं पाहिजे. मग हे प्लस 6x स्क्वेअर मायनस 5x आहे तसे लिहिले, काही चेंज नाही. आता तुमचा प्रॉब्लेम मध्ये -3 होते, मी त्यातला 1 इथं काढून घेतलाय, मग मला बाजूला -4 लिहिले पाहिजे. 1 - 4 म्हणजेच -3. म्हणजे फक्त हा नंबर जो आहे तो मी असा स्प्लिट केलाय, 1 आणि -4 असा स्प्लिट केलाय. पण यात ही गोष्ट महत्वाची आहे की 1 च्या समोर साइन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तेही लक्षात ठेवा, कारण स्क्वेअर टर्म जी असते ती कायम कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह असली पाहिजे. आता हे जे क्वाड्रॅटिक नाही, हे क्वाड्रॅटिक ह्याचे मी बाजूला इथं फॅक्टर्स काढून घेतले बघा. 6x स्क्वेअर मायनस 5x मायनस 4 त्याला असं स्प्लिट करा वगैरे वगैरे. तर हे झाले त्या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स. आता विचार करा की या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे येणार आहे, यात काही शंका नाही, बरोबर आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे असणार आहे आणि हा जो नंबर आहे की नाही याचा आणि याचा तो डिफरन्स आहे की नाही चेक करा. तोही करून दाखवतो मी. 2x + 1 मायनस 3x - 4 यांचा डिफरन्स काय आहे तो आपण जरा चेक करू. 2x + 1 मायनस 3x + 5. आता हे काय झाले सांगा, आपल्याला +4 आहे, हे नंबर इथला 4 आहे, नंतर त्याचे 5 होते. हा 1 + 4 काय झाले 5. 2x - 3x किती आले -5 आहे का बघा वरती.
म्हणजे आता थोडक्यात तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये y इक्वल्स tan इनवर्स सांगा न्यूमरेटर 5 - 6 आहे की नाही हे जे न्यूमरेटर आहे ते कोणाकोणाची तुम्ही डिफरन्स दाखवणार आहे या दोघांचा म्हणजे 2x + 1 - 3x - 4 1 प्लस हे जे सगळं क्वाड्रॅटिक आहे ते या दोघांचा तो प्रोडक्ट असतो लक्षात ठेवा करून बघा वाटलं तर 2x + 1 × 3x - 4 यांचा तो काय सांगा प्रोडक्ट आहे बस मग tan इनवर्स a - b अपॉन 1 प्लस ab असा फॉर्म आहे म्हणजे y इक्वल्स tan इनवर्स a मायनस tan इनवर्स b आता तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह घेता आले पाहिजे ऐका डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स समथिंग 1/1 प्लस समथिंगचा स्क्वेअर इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह 2 असणार आहे मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स समथिंग 1/1 प्लस समथिंग स्क्वेअर इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3x - 4 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तो 3 असणार त्याच्या पुढे तुम्हाला नक्की करता येईल नाउ लास्ट क्वेश्चन y इक्वल्स cot इनवर्स मध्ये प्रॉब्लेम दिला मी तो आधी पहिल्यांदा tan इनवर्स मध्ये केला म्हणजे समोरचा रेसिप्रोकल घेतला याचा इक्वेशन्स असतो y इक्वल्स tan इनवर्स 3x + 2 upon 4 - x - 2x² -2 लक्ष द्या बरं -2x² स्क्वेअर टर्म निगेटिव्ह सगळ्यात पहिल्यांदा मी त्या कॉन्स्टंट मधून आधी पहिल्यांदा 1 बाजूला करतोय काय करतोय यातला 1 बाजूला करतोय म्हणजे हा जो नंबर आहे हा 1 घेणार आहे इथे 1 4 मधला 1 घेतला बरं का आता हे जे पुढचे दोन टर्म आहेत की नाही हे पुढचे दोन टर्म त्यातनं मायनस साइन कॉमन काढून तुमची स्क्वेअर टर्म पॉझिटिव्ह घेणार आहे 2x² + x आहे आता साधा विचार असा करा की मी इथं काय नंबर लिहू तो मायनस साइन त्याला दिल्यानंतर तो नंबर +1 म्हणजे 4 यायला पाहिजे तर इथं मला -3 लिहिले पाहिजे बघा मायनस मायनस +3 3 + 1 4 आहे की मला तुमचं आहे ते म्हणून मगाशी म्हटलं होतं 1 च्या समोर मायनस घ्यायचं का प्लस घ्यायचं तुमची स्क्वेअर टर्म कायम पॉझिटिव्ह दिसली पाहिजे आता या क्वाड्रॅटिकचे इथं मी फॅक्टर्स काढून घेतले बघा x + 1 आणि 2x + 3 सो y इक्वल्स tan इनवर्स ॲज इट इज आता एवढं चेक करा की 1 च्या समोर मायनस साइन आहे म्हणजे ही ॲडिशनच्या फॉर्म मध्ये आलं पाहिजे त्या दोन ब्रॅकेटचे जर ॲडिशन करून तर बघा याची आणि याची ॲडिशन करून बघा काय येते का बघा 3x + 2 स्वतः करा याची आणि याची ब्रॅकेटची ॲडिशन करून बघा ॲडिशन म्हणजे न्यूमरेटर कॅन बी रिटन ॲज x - 1 + 2x + 3 अपॉन डिनॉमिनेटर 1 मायनस हे जे आहेत ना या दोघांचा हा प्रॉडक्ट आहे आणि त्याचेच ते फॅक्टर्स आहेत ना x - 1 × 2x + 3 बस पुढची स्टेप आता y इक्वल्स tan इनवर्स x + y upon 1 - xy म्हणजे हे झाले x - 1 प्लस tan इनवर्स 2x + 3 आता नेहमीप्रमाणे तुम्हाला चेन रूल वापरून डिफरन्शिएट करायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स समथिंग 1/1 प्लस समथिंग स्क्वेअर इंटू समथिंगचा डेरिव्हेटिव्ह इकडेही तसंच करायचं नाउ यू कॅन कंटिन्यू रफ वर्क एसेन्शियल आहे रफ वर्क महत्त्वाचं आहे लिहून ठेवायचं ओके आणि याचे या एक्सरसाइज 1.2 मध्ये आपण बरेच टाईप पाहिलेत भरपूर व्हरायटी पाहिलेली आपण मी असे एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला वेगळे टाकणारच आहे सॉल्व्ह करायला शिवाय पुस्तकातले सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवून ठेवा सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवून ठेवा नंतर वेळ कमी राहणार आहे आत्ताच भरपूर अभ्यास करा सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवून ठेवा ओके